पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल सर आपल्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. माझ्या 10 चिठ्ठ्या इकडे होतं ग्राउंडवरचे दोन्ही संघाचे संघ नायक. जर प्लेइंग 9 मध्ये काही बदल करायचा असेल तर नाणेफेकीच्या आधी करायचा आहे. नाणेफेक झाल्यानंतर बदल करता येणार नाही. जे 9 नावं आहेत त्याच नावाद्वारे तुम्हाला या सामन्यामध्ये खेळावं लागेल. नाणेफेक होण्याआधी जर फेरबदल करायचा असेल तर नाणेफेक आधी करायचा आहे, तदनंतर तुम्हाला ती संधी दिली जाणार नाही. ह्याची दक्षता आपण घ्यायची आहे. जर प्लेइंग 9 मध्ये कोणतं नाव खाली वर करायचं असेल तर नाणेफेकीच्या आधीच तुम्हाला करावं लागेल. पुन्हा एकदा अनाऊन्स करू इच्छितो, नाणेफेक झाल्यानंतर तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये नाही आला तर एका धावेची पेनल्टी न सांगता लावली जाईल. याआधी देखील तुम्हाला सूचित केलं गेलंय. सन्माननीय नाचणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो या व्यक्तिमत्वासाठी. यांनी खरंच खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला आणि वेळोवेळी देखील अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं तोलामोलाचं योगदान देखील आहे आणि आम्ही खूप अभिमान बाळगतो. असे व्यक्तिमत्व आमच्या स्पर्धेला लाभले आणि समाजामध्ये त्यांच्या हातून खूप चांगलं कार्य होतं आणि होतच राहील. तर मंडळाकडून एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. जोरदार टाळ्या होतो मित्रांनो नाचणकर साहेब यांच्यासाठी. तर त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज या. सन्माननीय नाचणकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतो. 2 मिनिटं दोन्ही कर्णधारांनी थांबायचं आहे. मनोज त्याचबरोबर शादाब भाई थैंक यू. टॉस आपने जीता है, आपको पता है कि डिसीजन यहीं पर देना है. तो टॉस जीता है बल्लेबाजी या गेंदबाजी? गेंदबाजी करेंगे. फिर से एक बार वही रूल्स आप फॉलो करना चाहेंगे. तो सामने वाली टीम को कितने रनों पर रोकने का प्रयास रहेगा? इंशाल्लाह 20 से 25. यानी कि 20 रन ये टारगेट बनाकर आप आए हो कि 20 रनों तक रोकना है. तो ज्यादा सवाल नहीं करने वाला मैं, क्योंकि आप कम बोलते हो मुझे पता है. आप अपने खेल से ज्यादा प्रभावित करने के लिए जाने जाते हो. बहुत बहुत शुभकामनाएं इस मैच के लिए विशादा भाई. दूसरी ओर दूसरे कप्तान मनोज हमारे दोस्त भाग गए. ठीक है मित्रा, त्यांनी सांगितलं 20 धावांपर्यंत तुम्हाला रोखणार. प्रथम फलंदाजी करण्याची आता संधी मिळाली, तर तुम्ही किती धावांपर्यंत मजल मारणार? अगदी जास्तीत जास्त 35 ते 40च्या पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. यस. तर मागच्या सामन्यामध्ये कुठे चुका झाला याच्यामुळे तुम्हाला त्या सामन्यामध्ये हार पत्करावा लागला? माफ करा, तुम्ही जिंकलेला आहात. दोन्ही संघ जिंकलेले आहेत आणि सांगायचं झालं तर आता हा सामना तुमच्यासाठी खूप तोलामोलाचा आहे, कारण का फेरीमध्ये पुढे पोहोचण्यासाठी तुम्हाला हा आणि त्यांना देखील महत्वाचा आहे. तर काय म्हणशील, तुमच्या संघामध्ये आयकॉन खेळाडू कोणता आहे आणि तो कशा प्रकारे या ठिकाणी खेळ करे? गोलंदाज की फलंदाज म्हणून त्या खेळाडूला या संघामध्ये आपण घेतलंय. दोन्ही पण बॉलर आणि बॅट्समन आहेत. मनीष आणि ओमकार तारले दोघंही बॅट्समन, दोनही बॉलर आहेत. त्याबरोबर शुभमचा एक परफॉर्मन्स चालूच आहे. नक्कीच मनपूर्वक शुभेच्छा असतील मित्रा. तसाच खेळ करत राहा आणि तुमच्या संघाला पुढे घेत जा. धन्यवाद. तर मी सन्माननीय नाचणकर साहेबांना विनंती करतोय, सर तुम्ही खरंच, मला माहिती आहे मी फ्रेंच जिमला ज्या वेळेला होतो त्यावेळेला तुम्हाला मला वाटतं बसलेत हा बिल्डर तुम्ही रत्नागिरीमध्ये उतरवला. त्याने खूप चषकं जिंकून दिली. तुमचं नाव आहेच, त्यात काय डाऊट नाही आहे. सांगायचं झालं तर या पूर्ण क्राऊडला पाहून काय म्हणावंसं वाटतं सर, तुम्ही योगदान दिलं, आम्ही आपले खूप आभारी आहोत. तर एकंदरीत या मॅनेजमेंट बद्दल तुम्ही काय म्हणाल, या स्पर्धेबद्दल सर काय म्हणाल? जय हनुमान क्रिकेट मंडळ सोमेश्वर आयोजित जे क्रिकेट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा भरले, उत्कृष्ट नियोजन आणि जनसमुदाय यांच्या पाठीशी भरपूर असा दिसतोय. नक्कीच सर, तुमच्यासारखे पाठीराखे आमच्या मागे आहेत, तर आम्हाला तर प्राऊड मिळणारच. ती एक वेगळी एनर्जी मिळते जेव्हा आपल्यासारखे सपोर्टर आम्हाला मिळतात आणि तुमच्याकडून
प्रत्येक वेळेला अपेक्षा असेल की तुम्ही आम्हाला असंच सहकार्य करत राहाल. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हाल आणि या सामन्याचा आनंद घ्याल. थँक्यू सो मच मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये अजून एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि दोन्ही संघ आपला सलग दुसरा विजय संपादन करण्यासाठी मैदानामध्ये या ठिकाणी खेळताना दिसतील. आपण कुठेही जाऊ नका. मायक्रोफोन वरती आमच्यावर जोडले जातील सन्माननीय राजा देसाई सर नक्कीच आणि मी देखील त्या ठिकाणी जाईन. आपण कुठेही जाऊ नका. पाहत रहा सोमेश्वर प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा थरार. उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या क्रीडा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतो जयमान क्रिकेट मंडळ सोमेश्वर रत्नागिरी आयोजित भव्य अंडरम क्रिकेट स्पर्धा लीग पद्धतीने खेळवली जाणारी ही स्पर्धा आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या स्पर्धेकडे लागून राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद जर आपण युट्यूबच्या माध्यमातून जर पाहिला तर उदंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला आणि तेवढाच शुभेच्छांचा वर्षाव या स्पर्धेच्या निमित्तानं या मंडळावरती होताना वारंवार आपल्याला पाहायला मिळालाय. सुरू असलेला सामना इथे आपण पाहतोय तो यावेळी गणेश स्पोर्ट्स वर्सेस गौरी स्पोर्ट्स. पहिला सामना इथे खेळला गेला. गौरी स्पोर्ट्सने पहिला विजयी सलामी इथे दिली. ऑल नाचऱ्या विरुद्ध त्यांनी विजय संपादन केलंय. दोन्ही संघांनी एक एक सामना इथे जिंकलेला आहे त्यामुळे एक ऍडव्हान्टेज असेल. फर्स्ट पॉईंट टेबलवरती फर्स्ट रँकिंगला जाण्याचा प्रयत्न निश्चितच दोन्ही संघ इथे करताना आपल्याला पाहायला मिळतील. लाईनमॅन्स आप आपली जागा घ्या. सर्व लाईनमॅन कमिटीचे सर्व लाईनमॅन आप आपली जागा घ्या. फायनल नाही आलात तुम्ही. मी तिथं होतो हो. इथे झाली विमानतळावर डेला गेल्यासमोर. तुम्ही नव्हतात आलेला. डेची झाली ना वक्रतुंडवाल्यांची दुसरी उपेची. गणेश्वर संघाकडून बॉलिंग मार्क वरती इथे फलंदाज दाखल झाला. ऋतिक स्ट्राईकला आहे तो शुभम. बसनीचा एक रायझिंग स्टार अंडरम ओव्हर क्रिकेट मधला एक चांगला खेळाडू. क्लीन बॉल अप्रतिम राजधानी एक्सप्रेस परफेक्ट ब्लॉक ब्रह्मास्त्र आणि या ब्रह्मास्त्राचा इथे झाला वर्षाव. अटॅक पहिल्याच यष्टी उजवी इथे झाली उद्ध्वस्त आणि पहिलाच मोठा धक्का. शुभम बॅक टू पॅव्हिलियन. गौरी स्पोर्ट्सचा एक हुकमी फलंदाज ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये आपला दमखम दाखवला होता तो यावेळी मात्र अचंबित करणार या चेंडूवरती इथे गारच झालाय. पहिलाच बोरा पहिल्या चेंडूवरती पहिलाच हादरा इथे मात्र मिळतोय तो यावेळी गौरी स्पोर्ट्सचा बसनी संघाला. नक्कीच जर सांगायचं झालं तर प्रतीक गोरदे या खेळाडूने RUPL म्हणजे राजापूर अंडरम प्रीमियर लीग मध्ये आपला गोलंदाजीचा एक वेगळा ठसा उमटवलाय. नक्कीच आणि तोच ठसा या रत्नागिरीमध्ये म्हणजे सोमेश्वर प्रीमियर लीग मध्ये आपला गोलंदाजांमध्ये दाखवताना दिसतोय. काय गोलंदाजी आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो. परफेक्ट यॉर्कर करण्यासाठी याला ओळखलं जातो. तसंच मागच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर अक्षय उर्फ पांडा या गोलंदाजाने देखील या स्पर्धेत एक पहिलं निर्धार षटक देखील केलेलं आहे. नवीन फलंदाज इथे दाखल झालाय. ओमकारच्या बॅटमध्ये हलकीशी कट घेत गेलेला हा फर्स्ट स्लिपला गेलेला चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये दोन धावांनी संघाचा आणि स्वतःच्या धावसंख्येचा श्रीगणेशा करताना इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पण ऋत्विकची इथे निश्चितच गौरव केला जाईल कारण ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय यावेळी थोडासा स्वेर मारा ऑफब्रेक करण्याचा प्रयत्न होता परंतु खूपच बाहेरून आत आणण्याचा प्रयत्न केला गेला. वाईड लाईनला त्यानंतर थोडासा आत आलेला हा चेंडू होता. गोलंदाजाचा अंदाज होता की हा व्हाईट बॉल नसावा परंतु पंचांचे लक्षपूर्वक कामगिरी पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. जरूर है. देखिए अधिकतम रफ्तार करते ऑफ ब्रेक गेंद करते. इस बार धीमी गति से गेंद को डाला. लेग ब्रेक गेंद की कुछ हद तक अंदर लाने में सक्षम रहे लेकिन इस समय यहाँ पर देखा जाए तो वाइड का इशारा आता हुआ. क्या हुआ गलती और क्रिकेट के इस मैदान के अंदर गलती को माफ नहीं किया जाएगा और ये रन बनाने के लिए आपको आने वाले समय में बहुत ज्यादा मशक्कत करनी पड़ेगी राजा सर. इझिली टाइम केलेला हा फटका आपण म्हणू शकतो. ड्राईव्ह केला होता. कव्हर आणि कव्हर पॉईंट या दोघांनाही भेदून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलेला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी मिसफिल्ड म्हणू शकतो आपण कारण अंतिम क्षणी नजर चेंडूवर हटवली गेली आणि त्यामुळे चेंडू गॅदर करण्यात असा बदल झाला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी यावेळी हा जो फलंदाजी ते खेळतोय गौरी स्पोर्ट्स संघाकडून सुरेख फलंदाजी करतोय. ओमकारच्या बॅटमधून निघालेला चौकार इथे पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ऋतिक तो ओमकार. लेग साइड 3 ऑफ साइड 4. जरूर ओमकार तारले के पास भी बढ़िया बैटिंग करने का
एक अनुभव है। इस समय पैर से टकराते हुए लेग बाज के रूप में 2 रन बनते हुए, देखिए रन कैसे भी बने, लेकिन जो छोटी छोटी गलतियां आप कर रहे हो वो बड़ी एक चैलेंज को न्योता देने वाला कार्य करेगी। लेकिन यहाँ पर इन छोटी छोटी गलतियों को ही सुधारना पड़ेगा और इस पर काम करना होगा, और वही काम करने का प्रयास गेंदबाज और बल्लेबाज कर रहे हैं। ओमकार तारली बढ़िया फॉर्म में चल रहे हैं और इस समय अपने टीम के लिए रन बनाने का पूरा प्रयास करेंगे। इस बार सीधे बल्ले से खेला है, अपनी फॉलोथ्रो में फील्ड करते हुए ऋतिक गोरदे, और इस समय देखा जाए तो पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या बनी है कुल मिलाकर 9 रन। ओमकार तारली मॅन फ्रॉम राजापूरचा हा खेळाडू लेफ्ट हँडेड फलंदाज, अप्रतिम ड्राईव्ह फटके, त्याचबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवून खेळण्यात माहीर असणारा हा खेळाडू, आणि मैदानात दाखल झाल्यानंतर पहिला चेंडू हलक्याशा हाताने कट केलेला आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर अप्रतिम ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला। दर्जेदार फलंदाजी करताना ओमकार तारली मॅन फ्रॉम राजापूर इथे आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळी स्ट्राईकला असेल तो मनीष आणि बॉलिंग बार करतो येतोय फिरोज। रत्नागिरी क्रिकेट मधला एक मोठा नाव अष्टपैलू असा खेळाडू ज्याने अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाजीचा किताब, त्याचबरोबर फलंदाजीमध्ये ही चमकदार कामगिरी करणारा असा हा सितारा, ज्याला पनवेल रायगड या क्षेत्रामध्ये जाऊन ही आपला दबदबा आणि आपल्या रत्नागिरीचं नाव मोठं केलं असा हा फिरोज। ऑफ टर्न केलेला चेंडू होता, यावेळी खेळण्याचा समर्थ ठरला मनीष। निर्धाव चेंडूने षटकाला केलेली सुरुवात, लाजवाब गोलंदाजीला इथे प्रारंभ करताना आपण इथे पाहतो फिरोज याला। फिरोज बहुत ही जगहों पर जाकर एक नई पहचान, और क्या टर्न थी, क्या टर्न थी, गेंद पैर से टकराई है, बहुत ही अच्छी गेंद थी। और इससे पहले भी देखा होगा नाचने के ओमकार ने भी ऐसे ही कहा था कि पैर से गेंद, ये स्पोर्ट्समैनशिप होना किसी भी खिलाड़ी में बहुत जरूरी है। देखिए कितने बड़े नाम के साथ आप खेलते हो ये मायने नहीं रखता, आप किस तरीके का खेल करते हो ये सबसे ज्यादा मायने रखता है। जितना बड़ा नाम है उतना ही बड़ा काम आपको करना ही होता है, लेकिन जैसे जिस अच्छे स्पोर्ट्समैनशिप के साथ आप खेलते हो तो आने वाले समय में आप बताते हो कि खिलाड़ी किस तरीके का होना चाहिए, और ये यहाँ पर बताते हो मनीष अपने बल्लेबाजी में। पुढचा चेंडू फिरोज याचा राईट हँड ऑन द विकेट, खेळण्यासाठी सज्ज होतोय तो यावेळी मनीष। फील्ड मध्ये कोणताही बदल नाही, स्लो डिलिव्हरी होती, परफेक्ट टप्पा, लाजवाब लाईन, लाजवाब लेन, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर वेट करण्यात थोडासा विलंब झाला, बॅट थोडी उशिराने आली, दरम्यान चेंडू जातो इथे निर्धाव। जरूर है, दोनों टर्न करते हैं एक ही लाइन पर गेंद डालते हुए, और इस बार भी देखा जाए तो लेग बैक गेंद की थी। और इसी के साथ इस प्रतियोगिता का 7वां मेडल होता हुआ फिरोज सिंदगी के नाम। व्हाट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळाली फिरोजच्या माध्यमातून, आणि हा 7वा या स्पर्धेतला मेडनोरचा करिश्मा करणारा खेळाडू ठरतोय। और जरूर देखिए काफी ज्यादा प्रभावित करने वाले गेंदबाजों की लिस्ट में अगर देखा जाए तो पांडा जो कि अक्षय है, बंबई के बिलोंग करने वाले, और यही एरिया में कि राजापुर को रहने वाले सन्नान और सलीम ने भी बहुत ज्यादा प्रभावित किया, इन्होंने भी मेडल ओवर किया है। और इस सूची में इस बार अगर देखा जाए तो फिरोज सिंदगी का नाम भी जुड़ता हुआ। देखिए एक अपने आप में भी बहुत ही ज्यादा प्रभावित करने वाला खिलाड़ी है। रन संख्या अभी भी रुकी है 9 रनों पर, दूसरा और पूरी तरीके से मेडल चला है, क्या कमाल की गेंदबाजी है। और जिसके लिए आपको टीम में लिया गया, इस तरीके का परफॉर्मेंस आप देते हो तो ये तो सोने पे सुहागा रहेगा आपकी टीम के लिए। युसुफ बॉलिंग बार करती वैयक्तिक पहिला संघाकडून 30 रन राईट हँड ओव्हर द विकेट, आणि समोर आहे तो राजापूरचा खेळाडू ओमकार तारली, जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीचा फॅन असणारा हा गोलंदाज यावेळी ड्राईव्ह केलाय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू इथे येतोय, ऑन साइडला ड्राईव्ह केलेला हा फटका होता, थोडासा मिस टाइम पाहायला मिळतोय, ग्राउंड कार्पेट चांगलं क्षेत्ररक्ष इथे पाहायला मिळालंय। निर्धाव चेंडूने याही वेळी षटकाला केलेली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते। ओमकार तारलीला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात टिकून राहून खेळणं आवश्यक असेल, एकमेव फलंदाज आहे जो अतिशय अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी करताना आपल्याला इथे पाहायला मिळालाय। पुढचा चेंडू युसुफ याचा, जरूर ये भी काफी अच्छी गेंदबाजी के लिए जाना जाते हैं, और बहुत ही अच्छा कवर ड्राइव देखने को मिला ओमकार तारली की ओर से। और जब भी आप मच्छी मार्केट में जाओगे तो सुरमई, पापलेट, बांगड़ा, गेदर ऐसे मच्छियां लेोगे, लेकिन वहां पर तारली को नहीं पूछोगे। लेकिन क्रिकेट के मैदान में आओगे तो आप ओमकार तारली को पूछोगे, क्योंकि इसका रेट इस क्रिकेट के मैदान के अंदर बहुत ज्यादा है, क्योंकि उनके बल्ले से रन बन रहे हैं। और इस ओमकार तारली ने क्रिकेट के हर एक फॉर्मेट में काफी रन बनाए हैं। इस समय अंदरूनी हिस्सा लगते हुए नहीं, 22 के रूप में 2 रन बनेंगे। रन किस तरीके से भी बने, रन बहुत ज्यादा जरूरी है राजा सर। मिड विकेट मधला इनसाइड स्विंग केलेला चेंडू होता, खेळण्याचा समर्थ ठरला, परंतु यष्टीरक्षक ही चेंडू इथे मात्र फील्ड करण्याचा समर्थ ठरलेला पाहायला मिळालाय। 22च्या स्वरूपात 2 धावा संघाला इथे मिळत आहेत। यावेळी चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळतोय, मिडल स्टिक मध्ये थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ओमकार तारली कडून खेळला गेला, परंतु मिस टाइम झालेला हा फटका, इथे चेंडू जातो निर्धाव। जरूर है, इस तरफ यूसुफ भी काफी चतुर गेंदबाज है,
काफी अच्छी गेंदबाजी उन्होंने कई प्रतियोगिता में की है और इस प्रतियोगिता में भी वो अच्छी गेंदबाजी करना चाहते हैं, लेकिन के काफी ज्यादा बाहर है। पलक झपकते ही यहां पर रन लेने का प्रयास किया है, स्क्वायर लेग अंपायर के साथ यहां पर बात करना चाहते हैं और इसी के साथ वाइड का इशारा जरूर आया है, लेकिन इस समय मनीष बैक टू द पवेलियन। मनीषने ते आत्महत्या केली असं म्हणावं लागेल, कारण यष्टीरक्षकाने अतिशय सुरेख काम आपलं बजावलं होतं आणि त्यानंतर त्याला चॅलेंज देण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला. मनीषच्या माध्यमातून असमर्थ ठरला, क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी इथे पाहायला मिळते. दुसरा धक्का इथे मिळाला तो गौरी स्पोर्ट्स संघाला. मैदानात दाखल होतोय, इथे मात्र फलंदाज दाखल झालाय तो यावेळी ओमकार. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, वारंवार गोलंदाजाला लाईन लेन डिस्टर्ब करण्यासाठी आखली गेलेली ही रणनीती म्हणावी लागेल यावेळी गौरी स्पोर्ट्स संघाकडून. ओमकार लेफ्ट हँडेड फलंदाज यावेळी सामना करेल युसुफ याचा. ओमकार स्ट्राइकिंग इन पर है, एक ओमकार बाहर गए, दूसरे ओमकार आते हुए, लेकिन इस ओमकार ने छक्का जड़ा है, लेकिन टैप करते हुए छक्का लगाना होता है। डायरेक्टली मारोगे तो डायरेक्ट बाहर जाओगे और एक विकेट मिलता हुआ। देखिए धीमी गेंद या लड्डू गेंद होती है किसी भी बल्लेबाज के लिए और लालच बुरी वाला होती है। इसी लालच के चक्कर में, लंबा स्ट्रोक लगाने के चक्कर में बॉक्स आउट होकर ओमकार जाएंगे बाहर। क्या इस प्रतियोगिता की पहली हैट्रिक देखने को मिलेगी? नहीं, क्योंकि यहां पर देखा जाए तो ओव्हर समाप्त होता हुआ षटक क्रमांक 30 इथे झाले समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळते 16. लाजवाब सुरुवात यावेळी गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकली गेली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो अतिशय योग्य ठरवतात हे सर्व गोलंदाज. बारीक मार्कवरती होतोय यावेळी शेवटचं षटक घेऊन सुहेल. वैयक्तिक पहिला संघाकडून शेवटचं षटक. स्ट्राईकला इथे आपण पाहतोय तो ओमकार थारली. लेग साइड 3 ऑफसाइड 4. एक शॉर्ट पॉइंटला प्लेअर घेतला गेलाय. यावेळी टाकलेला चेंडू अप्रतिम फटका, लाजवाब ड्राइव्ह वन्स अगेन. यावेळी कव्हरला भेदून जातो चेंडू सीमा पार. चौकार ओमकार थारलीचा दणकट दमदार शानदार चौकार. 4 धावा इथे मिळतील संघाला. अप्रतिम फलंदाजी ओमकार थारलीच्या माध्यमातून. जरूर ओमकार तारली बहुत ही बढ़िया फॉर्म में चल रहा है और अपनी टीम के लिए बहुत ही अच्छे तरीके से यहाँ पर जो है खेल करते हुए नजर आ रहे हैं। एक बात तो जरूर कहना चाहूंगा मेरे दोस्तों, जो अकेला चलता है वो सबसे तेज चलता है, नो डाउट, इसमें कोई दोहराए नहीं, लेकिन वो जो सबको साथ लेकर चलता है वो सबसे दूर तक चलता है और वही चलने का कार्य यहाँ पर ये ओमकार तारली के बल्लेबाजी की ओर से देखता हुआ नजर आ रहा है। कलाइयों का बढ़िया इस्तेमाल किया है, फंडर वहां पर तैनात ने 1 रन यहाँ पर बनाने का मौका बन सकता है, लेकिन मना किया कि आने वाली सभी गेंदों का मुकाबला ओमकार तारली यहाँ पर जो करना चाहते हैं। पुढचा चेंडू घेऊन सोहेल ओमकार थारलीसाठी. या लेग साईडच्या खूप बाहेर जाणारा चेंडू चांगले यष्टीरक्षण इथे पाहायला मिळतोय. फणसांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. दॅट इज अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ती जोडली जाईल. युसुफ थोडासा लाईन लेंथ तिथे डिस्टर्ब झालेला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी यानं केले, परंतु यानंतरचे पुढचे चेंडू पाहूया. याने स्ट्रेट ड्राइव्ह होतोय, असा बॉल ठरलाय तो क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. उन्होंने कहा ये मार्केट में जाओगे तो किस मच्छी का रेट क्या है मुझे नहीं पता, लेकिन इस ओमकार तारली का रेट इस मुकाबले में बहुत ही ज्यादा है और अपने नाम का सिक्का यहां पर चलाते हुए नजर आ रहे हैं और वही बता रहे हैं कि जिस ब्रांड से मैं जाना चाहता हूं उसी ब्रांड के साथ मैं इस SPL में खेलता हुआ नजर आया और उनके बल्ले से काफी ज्यादा रन बने हैं। उनके बल्लेबाजी की अगर बात की जाए तो अब तक 3 चौके और 1 छक्का उस पारी में शामिल है और अब तक ही डटे हुए और इसीलिए कहा जाता है हर मुसीबत का हल होता है, आज नहीं तो कल होता है, लेकिन इस मुसीबत का हल आपको निकालना होगा अभी के अभी। रन संख्या बनी है कुल मिलाकर 27 रन। ऑस्टिन के बाहर और एक वाइड यहां पर मिलता हुआ राजा सर। ऑस्टिनच्या बाहेर होता, खूपच बाहेर, त्यामुळे पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव स्क्वेअर ठरतोय तो यावेळी सोहेल. पुढचा चेंडू घेऊन ओमकार तारलीसाठी. यावेळी सुंदर फटका, परंतु जे जोर आणि जी ताकद आणि जे टाइम पाय होणं आवश्यक होता तो मात्र तिथे झालेला पाहायला मिळाला नाही. क्षेत्ररक्षण करेपर्यंत दरम्यान तत्वर 1 धाव इथे घेतली गेली. षटक क्रमांक 4 फर्स्ट इनिंग इथे होते समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना गौरी स्पोर्ट्स संघाची 29. 30 धावांचं लक्ष असेल तर यावेळी गणेश स्पोर्ट्स संघासमोर. पाहूया 20 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण घेऊन कशा पद्धतीने खेळ यानंतर गणेश स्पोर्ट्स संघ इथे करेल. आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट मंडळ सोमेश्वर आयोजित SPL सोमेश्वर प्रीमियर लीग 2022 हे पर्व. तो 30 रन यहाँ पर बनाने होंगे देखा जाए तो गणेश स्पोर्ट्स टीम को और
गौरी स्पोर्ट्स की ओर से ओमकार तारले ने काफी शानदार पारी सजाई अपनी टीम के लिए और एक सम्मानजनक स्कोर पर लाकर खड़ा किया है। देखना होगा इस समय किस तरीके से यहाँ पर बल्लेबाजी करते हैं गणेश स्पोर्ट्स के बल्लेबाज, और दर्शक भी काफी जबरदस्त तरीके से यूट्यूब पर मजा ले रहे हैं। अब तक देखा जाए तो व्यूअर की तादाद 4735 हो चुकी है और जो करंट लाइव पर है अब तक 448 दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। उन तमाम दर्शकों का मैं सरदार से तहे दिल से स्वागत करता हूं। तो बीच मैदान में मुकाबला आप देख रहे हैं गणेश स्पोर्ट्स और गौरी स्पोर्ट्स सिद्धिविनायक ज्वेलर्स तोंडे। इस तरीके से मैच चल रहा है। फिरोज जिंदगी स्ट्राइकिंग एंड पर है और देखा जाए तो इस प्रतियोगिता में अब तक सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज के रैंकिंग में अक्षय सूद काफी ज्यादा आगे चल रहे हैं, जिन्होंने काफी कमाल की बल्लेबाजी की है। मैन फ्रॉम राजापुर देखना होगा इस समय। अब फिरोज जिंदगी स्ट्राइकिंग एंड पर है और ऋतिक गोरदे नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे। तो 30 रनों का पीछा करने के लिए दोनों भी बल्लेबाज बीच मैदान में आ चुके हैं और गेंदबाजी के लिए आते हुए इस समय अराउंड विकेट गेंदबाजी करेंगे ओमकार तारले। कमाल का प्रदर्शन बल्लेबाजी में किया। अब गेंदबाजी का रूल अदा करेंगे। पहली ओवर की पहली गेंद लेकर फिरोज जिंदगी के लिए और पिच गेंद जोर से पटकना चाहते थे लेकिन गेंद सीधा विकेट कीपर के दस्ताने में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। परफेक्ट यॉर्कर राजा सर देखने को मिला इस समय। पहिल्या आधीच्याही सामन्यामध्ये जर फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिला ना याच पद्धतीचा यॉर्कर, परंतु पहिलाच मोहरा गारच झाला होता तो शुभम। यावेळी स्क्वेअर मारा थोडासा ऑफस्टिंगच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय। एक अतिरिक्त स्वरूपाने संघाचं खातं इथे ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल। ओमकार कुठेतरी भरकटतोय की काय हा मोठा प्रश्न असेल, कारण धावसंख्या नाममात्र 30 आहे आणि समोर आहे तो एक जबरदस्त फलंदाजीसाठी ओळखला जाणारा रत्नागिरीतील स्टार खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं तो फिरोज जिंदगी। राईट हँड राऊंड विकेट ओमकार तारली पुढचा चेंडू घेऊन फिरोज साठी यावेळी रॅपिड अप्रतिम गोलंदाजी, शानदार लाईन लेंथ क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला हिट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही, अप्रतिम गोलंदाजी, रॅपिडली वेगवान असा चेंडू ते आपल्याला पाहायला मिळतोय। अचंबित झाला होती यावेळी फिरोज। निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर है, नाममात्र एक धाव। फिरोज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस समय। फिरोज अच्छी फॉर्म में यहाँ पर आना चाहते हैं तो डबल से रन लेना बहुत ज्यादा अहम रहेगा और इसे 2 रनों से यहाँ पर स्कोरबोर्ड बढ़ता हुआ कुल मिलाकर 3 रन और 27 रन जोड़ने होंगे। पहला ओवर प्रगति पथ पर है और अब इस समय देखा जाए तो फिरोज जिंदगी डबल के लिए जाना चाहते हैं। हल्के हाथों से खेला है पावर प्ले की इस ओवर में, लंबा शॉट खेलने के चक्कर में यहाँ पर देखा जाए डायरेक्ट हिट लगी है लेकिन अपने क्रीज पर सुरक्षित है और इसी के साथ पहला ओवर यहां पर समाप्त होता हुआ रन संख्या बड़ी 3 रन बिना विकेट के नुकसान पर। आने वाली गेंद रहेगी 15 और जीतने के लिए चाहिए 27 रनों की जरूरत। औसत रहेगा 9 रनों का। 15 चेंडू 27 धावा असं समीकरण या वेळी समोर असेल। हे दुसरं षटक आहे, पाहूया किती धावा आणखी संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जातील, कशा पद्धतीने फलंदाजी इथे होईल, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम रॅपिड अशी गोलंदाजी झाली होती तोच यावेळी ऋतिक इथे फलंदाजीसाठी दाखल झालाय आणि समोर गोलंदाज येतोय तो यावेळी मनीष। वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन राईट हँड राऊंड द विकेट मारा करण्यासाठी इथे सज्ज होईल। फील्ड इथे सजवली जाते, एक शॉर्ट पॉइंटला प्लेअर घेतला गेलाय, कव्हर पॉइंटला एक प्लेअर ठेवला जाईल, त्यानंतर कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला थोडंसं वाईड करून जेणेकरून चौकार रोखण्याचा प्रयत्न इथे केला जाईल। शुभम थोडा स्वतः यष्टीरक्षणाचा भार सांभाळताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय। मनीषच्या हातामध्ये दुसऱ्या षटकाचा चेंडू इथे सोपवला गेलाय आणि स्ट्राईकला असेल तो यावेळी धडाकेबाज बलंदाज बरदार शरीर यष्टीचा खेळाडू ऋतिक।
और जरूर है इस समय अटैकिंग फील्डिंग सजाने का प्रयास यहाँ पर किया जाएगा। पावर प्ले का ओवर में सिर्फ और सिर्फ 3 रन बने। ओमकार तारले की सराहना करनी होगी जिस तरीके से गेंदबाजी की है। मनीष आए गेंदबाजी के लिए और ऋतिक इस समय स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे जिन्होंने कमाल की गेंदबाजी की थी। इस समय बल्लेबाज ने रोल अदा करना चाहते हैं। इस समय ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर थी। अतिरिक्त रन से रन संख्या बढ़ेगी। देखा जाए तो 4 रन बिना विकेट के नुकसान पर। 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे। मनीषला इथे चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा कशा राहतील, जास्तीत जास्त धावा कशा रोखल्या जातील, राखल्या जातील याचा प्रयत्न इथे होणं आवश्यक असेल. तर दुसऱ्या बाजूने इथे मात्र फलंदाजांना आपलं 100% सामर्थ्य, ताकद आणि क्षमता इथे दाखवावी लागेल. कारण जेवढं लाईटली तुम्ही लो स्कोरला घ्याल ना तेवढं संकटामध्ये सापडाल. त्यामुळे इथे रन रेट प्रमाणे खेळणं खूप आवश्यक असणार आहे गणेशपूर संघाला. तो जरूर हर एक गेंद पर यहाँ पर रन की रणनीति यहाँ पर जारी रही है। देखिए जैसे स्कोर के आगे आप चलोगे तो उसके बाद आप लंबे स्ट्रोक के बारे में सोचोगे और वही करने का प्रयास कर रहे हैं। इससे पहले पावर प्ले में फिरोज जिंदगी ने सीधे बल्ले से काफी रन बनाने का सोचा लेकिन फील्डिंग तगड़ी है इस समय अगर देखा जाए तो गौरी स्पोर्ट्स के पास। उसके बाद उन्होंने मन बना लिया कि डबल से हम टारगेट के करीब जाते हैं, उसके बाद सोचेंगे लंबे स्ट्रोक के बारे में। और इस समय ये टारगेट के करीब जाने का प्रयास कर रहे हैं। रन संख्या बनी अब तक 7, 23 रन और चाहिए। चला प्रयत्न आहे, प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न. इथे फसतोय आवश्यकता आहे का? कारण इथे सिंगल डबल घेऊन धावसंख्या कशी पुढे जाईल याचा इथे विचार होणं आवश्यक आहे. एका दुसरा बॉल जर इथे डॉट गेला ना तर तुमच्यावरती डबल प्रेशर इथे निर्माण होऊ शकतो. मनीषचा पुढचा चेंडू लेगबॅक केलेला अप्रतिम शानदार फटका इथे पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणाला फक्त इथे दिशा दिली गेली आणि फर्स्ट गलीच्या दिशेने चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी अप्रतिम फलंदाजी फिरोजच्या माध्यमातून. जितनी चतुराई के साथ मनीष ने गेंद की थी उतनी ही चतुराई के साथ डिक्लेयर जोन में गेंद को भेजा। ये टॉप क्लास बल्लेबाजों की कहानी होती है। कट करना चाहते थे, फिर से एक बार मोमेंट बन सकता था लेकिन इस समय गेंद थोड़ी सी अतिरिक्त उछाल प्राप्त करती हुई जिसकी वजह से दिक्कतें हुई फ्रीज को कट करने के लिए। तो यहाँ पर डॉट गेंद से ओवर की समाप्ति होती हुई 9 रन बने हैं। आने वाली गेंदें रहेंगी 10 और जीतने के लिए 31 रन चाहिए। राजा चेंडू 21 धावा 10.5 सरासरी इथे धावसंख्या इथे उभारायची आहे. परंतु मनीषने टाकलेला हा जो शेवटचा चेंडू होता ना हा थोडासा मनगटी पद्धतीने टाकलेला चेंडू होता त्यामुळे थोडासा बाउन्स झालेला इथे आपल्याला पाहायला मिळाला. फिरोज इथे अचंबित झालेला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सर्वांचं लक्ष असेल तर यावेळी ऋतिक मैदानात अजूनही आहे परंतु यावेळी समीकरण थोडंसं बदललं गेलंय. रन रेटची आवश्यकता थोडीशी वाढलेली पाहायला मिळते. 10.5 ची सरासरी इथे राखायचं आहे. याचाच अर्थ तुम्हाला 1 चौकार 1 षटकार इथे ठोका आवाज लागेल. अन्यथा प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा घेऊन रन रेट मेंटेन कसा केला जाईल याचा विचार इथे होणं आवश्यक असेल. तो जरूर इस प्रतियोगिता की नाथनगर सर एक खासियत है। इस प्रतियोगिता में कल तक 2 दिन में दूसरे तीसरे मुकाबले में 28 मुकाबले देखने को मिले और इस समय भी ये भी मुकाबला उसी के कगार पर आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है और टारगेट भी उसी तरीके से रन बने हैं 10 रन और 20 रन चाहिए यानी कि 10 गेंदों पर हर गेंद पर 2 रन आना बहुत ज्यादा जरूरी है. इथे थोडासा दिशावर करलेला पाहायला मिळतो. गोलंदाज लेगच्या खूपच बाहेर टाकलेले चेंडू व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव इथे मिळाले त्यामुळे इथे समीकरण बदलत आहे. 10 चेंडू 20 धावा. लेगबॅक केलेला चेंडू चुकीचा शॉट सिलेक्शन इथे आपण बघू शकतो कारण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे होणं आवश्यक होता परंतु यावेळी क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला हिट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि त्यामुळेच इथे फटका थोडासा चुकलेला पाहायला मिळतोय. परंतु तत्वर 1 धाव घेण्यास सफल चांगलं कोऑर्डिनेशन इथे मैदानात या जोडीकडनं पाहायला मिळालं. या चेंडूवरती 1 धाव इथे घेतली गेले. 9 चेंडू 19 धावा असं समीकरण यावेळी समोर असेल तर यावेळी गणेशपूर संघासमोर. तो जरूर एक अच्छी साझेदारी बनी है लेकिन इस बार अब यहाँ पर मैच को फिनिश करने का प्रयास किया जाएगा. लेकिन आपने स्टार्ट किस तरीके से किया उससे ज्यादा मायने रखता है कि आप फिनिश किस तरीके से करते हो. अगर आखिरी ओवर तक आप बीच मैदान में बने रहते हो तो ये बनता है कि आपको यहाँ से इस मैच को लेकर जाना होगा. दूसरी ओर फील्डिंग और गेंदबाजी शानदार तरीके से चलती हुई आणि या स्पर्धेचं जर आपण पाहिलं ना तर पहिला जो अटॅक केला जातो पहिला 1-2 ओव्हरमध्ये अग्रेसिव्हपणे बॅटिंग केली जाते चांगली धावसंख्या उभारली जाते परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये मात्र कुठेतरी कामगिरी त्यांची खालावलेली पाहायला आतापर्यंत मिळाले. हा इतिहास आहे 2022चा परंतु यावेळी चांगला चेंडू आणि तेव्हा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न सरळ जातो मिड ऑफला उभ्या असलेल्या मनीषच्या हातामध्ये जाऊन चेंडू सामावतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली ते पाहायला मिळते. फिरोज
जरूर है इस ओवर की और गेंदे से इस गेंदों पर रन यहाँ पर बनाने का प्रयास किया जाएगा। 2 रनों के लिए गेंद यहाँ पर जाती हुई रन संख्या बढ़ेगी इसे 2 रनों के साथ 15 रन बढ़े और 15 रनों की जरूरत है। इस गेंद पर अब लंबे स्ट्रोक की तलाश में जरूर रहेंगे क्योंकि यहाँ से चौका या छक्का बनता है तो मैच बनेगा। 2 रन भी बनते तो आखिरी ओवर में देखा जाए तो 13 रन में यहाँ पर बनेंगे और वो 13 रन इससे पहले जयबेरी मुरुगवाला टीम ने ये कारनामा कर दिखाया। क्या यहाँ से देखना होगा गणेश स्पोर्ट्स की टीम इस रनों को चेस कर पाती है नहीं। यहाँ पर कट किया था 2 रन रोकने में नाकामयाब रहे और इस 2 रनों के साथ रन संख्या बढ़ेगी 17 रन। 17 यानी कि किसी के सर के ऊपर मंडराएगा खतरा। आने वाली गेंद रहेगी 5 और जीतने के लिए चाहिए 13। 5 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे। 2 षटकार 1 धाव घेण्याचा प्रयत्न असेल की 3 चौकार लगावण्याचा इथे प्रयत्न केला जाईल। षटक क्रमांक 5 चेंडूंचं षटक असणार आहे। एक रुपया लक्षात राहू द्या। शेवटचे षटक निर्णायक षटक बॉलिंग मार्क वरती इथे आपल्याला पाहायचंय कोण येतं यावेळी गौरी स्पोर्ट्स संघाकडून। समोर असेल तो यावेळी ऋतिक। 5 चेंडू 13 धावा असं समीकरण आहे। पहिल्या 2 चेंडूवरती बेहित करण्याचा प्रयत्न इथे होणं आवश्यक आहे। इथे जर पहिला चेंडू डॉट गेला तर गोलंदाज इथे हवी ठरेल परंतु इथे जर एखादा पहिलाच मोठा फटका जर पाहायला मिळाला तर ऋतिक मात्र हा सामना इझिली आपल्या संघाच्या बाजूने झुकवेल। जरूर पहले 2 गेंदे ही इस मैच का जो है रिजल्ट यहाँ पर बयां करेंगे लेकिन मैं कहूंगा इस 2 गेंदों पर भी रन बनाने की कोशिश जारी रहेगी। और फिर गेंद जोर से खेलना चाहते थे लेकिन हर बार ऋतिक गोरदे ने पहली गेंद पर रन दिया है यानी कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक दिया है फिरोज जिंदगी को यानी कि 4 गेंदे हैं और जीतने के लिए अब चाहिए 12 रन यानी कि कुल मिलाकर रन संख्या बनी है 18। 2 षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला जाईल का 3 चौकार लगावले जातील या 4 चेंडूमध्ये हे आपल्याला पाहायचं आहे। पुढचा चेंडू घेऊन 4 चेंडू 12 धावा असं समीकरण यावेळी असताना लेगबेक केलेला चेंडू इथे मिसटॅप झालेला फटका पाहायला मिळतोय। सर्वच अंदाज इथे चुकतोय। फिरोज सिद्दीकी कुठेतरी आपल्या संघाला खतऱ्यामध्ये घेऊन जातोय की काय कारण इथे बिग हिट होणं आवश्यक होतं तो इथे पाहायला मिळालाय। एकाच धावेवरती इथे रोखलं गेलंय। जरूर मैच एक नाजुक मोड़ पर आकर खड़ा हुआ है। इस बार भी काफी जोर से खेला है लेकिन सीधा मनीष के दस्तानों में गेंद जाती हुई डॉट गेंदे परेशानियों का कारण बनेगी गणेश स्पोर्ट्स को। रन यहाँ पर बनेंगे तो मैच में आएगी। आने वाली गेंदें रहेगी 2 और जीतने के लिए यहाँ पर चाहिए 11 रनों की अभी भी जरूरत है। 2 गेंदों पर यानी कि 2 गेंदों पर 2 लंबे स्ट्रोक यहाँ पर लगाने होंगे। ऋतिक स्ट्राइकिंग एंड पर है और फिर गेंद जोर से खेलने का प्रयास किया और विकेट यहाँ पर गिरता हुआ और ऋतिक बैक टू द पवेलियन और इस मैच के ऊपर गौरी स्पोर्ट्स सिद्धिविनायक ज्वेलर्स तोंडे की टीम मजबूत स्थिति में आती हुई और पॉइंट टेबलवर मी पहिल्या क्रमांकावरती जाऊन विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळेल। इझिली वाटणारी ही धावसंख्या होती परंतु खूपच हलक्यामध्ये खेचलं गेलं आणि त्याचाच तोटा इथे मात्र भोगावा लागतोय तो यावेळी गणेश स्पोर्ट्स संघाला। कारण सुरुवातीपासून हल्ला आक्रमण आणि रन रेट मेंटेन करून खेळणं आवश्यक होतं तो खेळ मात्र इथे पाहायला मिळाला नाही। ताकदीने खेळलेला फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि इथे सलग दुसरा विजय संपादन करताना आपण पाहतोय गौरी स्पोर्ट्स संघ। विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन। उपविजेत्या संघाला मनपूर्वक शुभेच्छा। जरूर है यहाँ पर देखा जाए तो गणेश स्पोर्ट्स की टीम हारी जरूर लेकिन ये आखिरी चौका जो यहाँ पर शादाब के बल्ले से निकला है वो एवरेज के लिए बहुत ज्यादा मायने रखेगा और इस समय गौरी स्पोर्ट्स सिद्धि